पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती। तसेच मानमोडी बुद्ध लेणी समूह भाग 3 मध्ये मानमोडी किंवा मानमुकुट नावाने प्रसिद्ध असणारा हा जो बुद्ध लेणी समूह जो आहे तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हा जो जुन्नर तालुका आहे किंवा जुन्नर जी नगरी आहे प्राचीन काळामध्ये जी जीर्णनगर नावाने ओळखली जायची, या ठिकाणी आजपासून 2000 वर्षापूर्वी सातवाहन असतील किंवा क्षत्रप जे राजघराणे जे आहेत त्यांनी या ठिकाणी राज्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तसेच या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे। हे जे जुन्नर जे आहे प्राचीन काळापासून म्हणजे आजपासून साधारणपणे 2000 वर्षापूर्वीपासून किंवा त्याहूनही अगोदरपासून एक प्राचीन व्यापारी पेठ होतं किंवा प्राचीन व्यापारी केंद्र होतं। तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राचीन किल्ले तसेच या ठिकाणी प्राचीन बुद्ध लेण्यांचे समूह पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका आणि जुन्नर तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने बुद्ध लेण्यांचे समूह पाहायला मिळतात। तर हा जो जुन्नर तालुका जो आहे महाराष्ट्रामध्ये जेमतेम सगळ्यात जास्त लेण्या ज्या आहेत या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि आपल्याला समूह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। त्यापैकी एक मानमुकुट नावाचा लेणी समूह आहे, हा 3 भागामध्ये विभागलेला आहे। जो पहिला जो भाग आहे आपल्याला ज्यावेळेस आपण या लेणी परिसरात येतो तर पहिला जो भाग आहे तो अंबाअंबिका नावाने ओळखला जातो, मध्य भाग। त्यासोबतच भीमाशंकर ज्या ठिकाणी आहे किंवा भीमाशंकरकडे तोंड करून असणाऱ्या ज्या लेण्या आहेत त्यांना भीमाशंकर नाव दिलं गेलं आहे। आणि सगळ्यात शेवटची जी लेणी आहे भूत नावाने ओळखली जाते किंवा त्या क्षेत्रामध्ये पूर्वी कोण जात नव्हतं आणि तिथं जे लेण्या आहे किंवा तिथं जो स्तूप आहे त्या स्तूपाला लोकांची धारणा होती, लोक पूर्वी त्याला भूताचा लिंग आहे किंवा भूतलिंग आहे म्हणून अशा प्रकारचं जे नाव आहे ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आत्ता जो हा लेणी समूह जो आहे हा मानमोडी नावाने ओळखला जातो। या ठिकाणी देखील आपल्याला प्रत्येक समूहामध्ये आपल्याला छोट्या छोट्या म्हणजे काय आपण जर पाहिलं तर 6-7 लेण्या ज्या आहेत या समूहामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणजे जे पार्टिशन झाले त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी देखील आपल्याला तशाच प्रकारच्या लेण्या पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता एक मंडप आपल्याला पाहायला मिळतो। या इकडे बघा हा एक प्लेन मंडप पाहायला मिळतो, याचा प्रवेशद्वार जो आहे तो साधारण पाहायला मिळतो। ही लेणी क्रमांक 16 आहे। तर आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियानी या लेणीला जी नंबरिंग आहे ती दिल्याची आपल्याला पाहायला मिळते। आणि या मंडपामध्ये आपल्याला एक बाग देखील पाहायला मिळतो आणि वरती पहा एक दालन कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु ते दालन जे आहे ते अर्धवट पाहायला मिळतं। आणि वरच्या दिशेला आपल्याला या ठिकाणी विहार देखील पाहायला मिळतं, तर आपण ते देखील पाहूया। वरती पहा आपण वरती या ठिकाणी म्हणजे काही 1-2 वर्षापूर्वी या ठिकाणी ह्या ज्या रेलिंग्स पाहत आहात आपण याचं जे काम आहे ते या ठिकाणी केलं गेलं आहे। कारण की पावसाळ्यामध्ये वरती जाण्यासाठी धोका आहे किंवा जीवघाती प्रकार जे आहेत ते या ठिकाणी घडतात, कारण की घसरण खूप आहे, शेवाळ जे आहे या दगडांवरती बसतं, त्याच्यामुळं अनेक वेळेस घातपात झालेत म्हणून या ज्या रेलिंग्स ज्या आहेत त्या लावल्या गेल्यात। तर बघा आणि पाहू शकता हा जो समूह जो आहे हा एकदम कडेला आहे आणि या ठिकाणी एक फेन्सिंग वॉल केल्याचे पण आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणचं जे मुख्य लेणं जे आहे लेणी क्रमांक 1 या लेणी समूहामधली ती आपल्याला वरती पाहायला मिळेल। वरती एक विहार आहे मेन जी लेणी आहे आणि तसेच बघा वरती विहार बघू शकता 2 नंबरची लेणी आणि 1 नंबरचं जे लेणं जे आहे ते चैत्य आपल्याला पाहायला मिळेल। बघा या चैत्याच्या इथे तुम्हाला खूप सुंदर असा जो देखावा आहे जो इथून आपल्याला पाहायला मिळतो। वरती पहा चैत्य कमान जी आहे ती अर्धवट झालेली आहे, पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। तसेच बाहेरच्या दिशेला आपल्याला वेदिका पट्टीचं जे तोरण आहे ते पाहायला मिळतं आणि स्तंभ जे आहेत ते इथूनच आपल्याला पाहायला मिळतात। खूप सुबक असे स्तंभ जे आहेत आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळतात। एकतर ही लेणी हा जो लेणी समूह आहे भीमाशंकरचा इथे आणि शिवनेरी नावाचा जो लेणी समूह जो आहे मेन ज्याचं तोंड पूर्वेकडे आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतो। या वरती जाऊ आपण, पहा इथे मधमाशाचे जे पोळे आहेत असतात, खूप पोळे असतात आणि पावसाळ्यात किंवा ज्यावेळेस झाडी वाढते त्यावेळेस ते खूप सक्रिय असतात आणि त्यांचा अनेक वेळेस दंश पण होतो। अनेक इथे जे पर्यटक येतात त्यांच्यावरती दंश जो आहे तो झालेला आहे, मधमाशांनी हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे पहा या शिड्या बघतायत आपण, पायऱ्या ह्या 2000 वर्षापूर्वीच्या आहेत या। आणि आता
ह्या ज्या पायऱ्या बघताय या आधुनिक पायऱ्या आहेत। याचं ज्यावेळेस कन्झर्वेशन केलं गेलं असावं, संवर्धन कार्य हाती घेतल्यानंतर या ठिकाणी या ज्या पायऱ्या आहेत त्या बनवल्या गेल्या। यावरती हे जे स्तंभ आहेत हे स्तंभ पण रिकवर म्हणजे पहा आपण ह्याचं देखील कन्झर्वेशन झालं आहे, याचं देखील संवर्धन जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे लेणं क्रमांक 1 आहे आणि एक विहार आहे। पहा हे विहार आणि ह्याच्या बाहेर हे स्तंभ पाहू शकता। हा अर्ध उठाव आकारामधला हा स्तंभ, तसेच या ठिकाणी हे कक्ष पाहू शकता। तर या ठिकाणी 3 कक्ष आहेत या विहारामध्ये। या साधारण कक्ष आहेत, एकामध्ये बाग आपल्याला पाहायला मिळतो, 2 प्लेन पाहायला मिळतात। हा बाग पाहू शकता आपण। या आता इथलं जे मुख्य लेणं आहे ते आपण पाहूया। हे पहा इथलं मुख्य लेणं, इथे एक आपल्याला वरती मधमाशीचं जे छत्त जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। पहा खूप सक्रिय आहे ते, आणि इथे काय म्हणतो आपण गंध, ज्याला परफ्यूम म्हणतो आपण, बॉडी स्प्रे वगैरे म्हणतो, ते जर असं अशा ठिकाणी जर आपण लावून आलो तर ते आपल्यावरती हल्ला करू शकतात किंवा या ठिकाणी आपल्याला दंश करू शकतात। तर सक्रिय आहेत, वरती पाहू शकता। या चैत्यामध्ये आपण जाऊया। तर हे लेणी क्रमांक 2 आहे, हे चैत्य आहे। पहा या ठिकाणी या चैत्यामध्ये आपल्याला हे जे पिलर पाहायला मिळत आहेत हे पिलर खूप सुबक आहेत आणि हे ओरिजिनल फॉर्ममध्ये आहेत। याचं रिस्टोरेशन जे आहे ते केलं गेलं नाही, जशाच तसं आहे। वरती तुम्हाला जो स्तूपावरती जी हार्मिका असते तशा प्रकारचा एक पॅटर्न पाहायला मिळतो। आणि या ठिकाणी एक जे मातीचं जे माठ असेल ते मातीचं माठ उलटं जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतं, आणि या मातीच्या माठातून हे जे अष्टकोनी पिलर जे आहेत ते खालच्या दिशेला घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे इथं 2 म्हणजे पूर्ण स्वरूपामध्ये स्तंभ पाहायला मिळतात आणि 2 अर्धउठाव आकारामध्ये। हे पहा हे आहे चैत्य, आणि हे जे चैत्य आहे या चैत्यामध्ये स्तूप निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तो जो प्रयत्न आहे तो अर्धवट झालेला आहे। इकडे पाहू शकता याचं जे कोरीव काम जे आहे किंवा खोदकाम जे आहे, वरून खोदकाम जे आहे ते करायला सुरुवात केली गेली होती, तर वरून कोरत खालपर्यंत आले होते आणि असा शेप जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अर्धवट झालेला आहे, म्हणजे सर्क्युलर स्तूप बनवण्यासाठी। तर पहा इथे हा सर्क्युलर फॉर्म जो आहे तो बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न झालेला आहे, आणि या ठिकाणी चौकोन जे कोरीव काम जे आहे ते झालेलं आहे। म्हणजे या ठिकाणी पहिलं जे प्रथम चरणामध्ये लेणी जी आहे ती खोदली जायची, खोदल्याच्या नंतर मग त्याला आकार उकार दिला जायचा। तर खोदलं होतं, कधी खोदलं होतं तर म्हणजे दगड जो आहे, कोरीव काम जे आहे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये कोरीव काम झालं होतं। त्यानंतर या ठिकाणी हे जे लेणं आहे अर्धवट असंच सोडण्यात आलं होतं, आणि हे जे अर्धवट सोडलं गेलं होतं हे थेरवादी पंथाचे जे बौद्ध भिक्षू होते त्यांच्या माध्यमातून हे जे लेणं आहे ते अर्धवट सोडलं गेलं होतं। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता नंतरच्या काळामध्ये या लेण्यांमध्ये इतर पंथाच्या किंवा इतर समूहाचा वाद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून या ठिकाणी आपल्याला हे शिल्प आपण पाहतात, हे शिल्प कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा हे शिल्प अर्धवट शिल्प आहे, आणि या ठिकाणी हे जे लेणं जे आहे या लेण्यामधील हे शिल्प जे आहे ते आपण ॲक्च्युअलमध्ये हे कुणाचं आहे ते सांगू शकत नाही, परंतु हे पाहू शकता आपण ही जी अवस्था जी आहे बसलेली, तर एक हात जो आहे हात पण निर्माण झालेला, हात बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु हात जे आहेत ते दिसत नाही आहेत स्पष्ट, परंतु या ठिकाणी तोंड जे आहे किंवा चेहरा जो आहे चेहरा दिसतो आपल्याला, डोळे नाक तोंड जे आहे ते बनवलं गेलं आहे, परंतु हे अर्धवट शिल्प आहे। आणि या ठिकाणी या आपण बाहेर आलो तर बाहेरच्या बाजूला इथे एक लेक देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी मधुमाशीचं जे पोळा आहे या मधुमाशीच्या पोळ्याच्या बरोबर खाली या ठिकाणी
एक आपल्याला या ठिकाणी लेख पाहायला मिळतो। या लेखामध्ये या ठिकाणी पहिला जे शब्द जो आहे या ठिकाणी सिद्धंग लिहिलं आहे, म्हणजे या ठिकाणी सिद्धम हा जो शब्द आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर इथं हे पहा उपासक स म्हणजे या ठिकाणी उपासक आहे। उपासक कोण आहे या ठिकाणी पहा, इथं एक शब्द आला आहे, हा आहे न, हे न आहे, न आहे हा न, ने हे ग म, निगम, निगम आला आहे हा निगम, त्यानंतर निगम हा निगम उपासक निगम, हा काय ल ल आहे, ल स त स हा जो शब्द आहे तो पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु हे मिटलेत काही शब्द ओळखायला जमत नाहीत। पण उपासक आहे निगम, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे दान आहे हे दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या इकडे पुढे जर आलो तर पुढे देखील तुम्हाला एक मंडप पाहायला मिळतो आणि या मंडपासमोर पण आपल्याला दोन स्तंभ जे आहेत, दोन पूर्ण आकारामध्ये होते आणि दोन जे आहेत ते अर्ध उठाव आकारामध्ये होते, ते आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी अर्ध उठाव न म्हणता हे पण पूर्णच करण्याचा प्रयत्न झालेला आहे। हा स्तंभ पहा आपण, हे लेणी क्रमांक 3 आहे इथलं। हा एक मंडप आहे आणि या मंडपामध्ये आपल्याला एक साधारणपणे बाग जो आहे बाग पाहायला मिळतो। पहा खूप साधारण जो बाग आहे या ठिकाणी निर्माण केला गेला आहे आणि या इथे लेक नाही आहे, लेक जो आहे तो फक्त बाहेरच्याच दिशेला आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून पहा तुम्हाला हे जे दृश्य आहे खूपच मोहक दृश्य वाटेल। इथून हा प्रवेशद्वार, तसेच या ठिकाणी ह्या ज्या वेदिका आहेत वेदिका तुम्हाला पाहायला मिळत आहेत, तसेच हा जो चैत्य आहे खूप सुबक आहे, हा चैत्य पाहायला मिळतो। चैत्याच्या इथे तुम्ही वरच्या दिशेला पाहू शकता एक प्लास्टर केलं होतं किंवा एक मुलायमा आपल्याला पाहायला मिळतो। हा जो मुलायमा आहे हा 2000 वर्षापूर्वीचा, अर्थातच या लेणीमध्ये चित्र होते आणि ते चित्र जे आहेत ते काळाच्या ओघात नष्ट झालेत किंवा ते चित्र जे आहेत ते पाहू शकता आपण। लेणीचा जो मूळ दगड जो आहे तो पाहण्यासाठी पूर्ण जो इथली जी पेंटिंग जी आहे ती नष्ट केल्याची आपल्याला पाहायला मिळते। वरती पहा, वरती तुम्हाला हे जे पॅटर्न जे आहेत हे पॅटर्न्स पाहायला मिळतात इथे। तर अशा प्रकारचं हे जे लेणं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या खाली या ठिकाणी आपल्याला विहार जे आहे ते इथून पाहायला मिळत आहे, सुरुवातीला आपण पाहिलं, आणि वरती जाण्यासाठी हा अशा प्रकारचा आबडधोबड जो मार्ग आहे तो पाहायला मिळतो। यावरती पहा, हा अशा प्रकारचा मार्ग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आपल्याला ही जी रेलिंग आहे या रेलिंगच्या सहाय्याने वरती जावं लागतं। या ठिकाणी आपल्याला राईट साईडला विहार जे आहे ते पाहायला मिळणार आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी आपण हे पाण्याचं टाकं पाहू शकता आणि इथे एक कक्ष देखील बनवण्यात आला होता, अर्धवट आहे, पाण्याची टाकी देखील आणि कक्ष देखील। या पुढे जाऊ आणि पुढे देखील वरती आपल्याला पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या पाहायला मिळतात। इथं क्रमांक दिले त्यांनी 5-6, परंतु या आपण पाहू, इथे वरती एक कक्ष आहे। हा कक्ष जो आहे तो अर्धवट आहे। हे लेणं पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु काम जे आहे ते अपुरं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथं देखील कोरीव काम जे आहे ते पाहायला मिळतं। वरती देखील काही दगडाचा जो भाग आहे तो कोरला गेला आहे, अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपल्याला थोडंसं वरती यावं लागेल। इथे एक कक्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। तर या ठिकाणी एक लेक देखील आहे या कक्षाच्या इथे। तर इथून या ठिकाणी ही जी लेणी क्रमांक 5 जी आहे या लेणीमध्ये
वरती जे दालन आपल्याला पाहायला मिळतं, या दालनामध्ये एक लेख जो आहे तो कोरलेला पाहायला मिळत आहे. आणि या लेखामध्ये बघा, जी या लेखाची सुरुवात आहे ती शिवसम शिवसम पुतस यानी म्हणजे हा शिवसम आहे. शिवसम पुतस कुणाचा मुलगा आहे तो शिवभूतीनो देय धम्म पोढी. म्हणजे या ठिकाणी शिवभूतीचा जो मुलगा आहे शिवसम यांनी हे जे पोढी जी आहे ती दान दिल्याचा उल्लेख आहे. अर्थातच या ठिकाणी पाण्याचं पोढं जे आहे ते निर्माण केलं गेलं होतं. म्हणजे आता आपण जिथे उभे आहोत ना, हे ॲक्च्युअलमध्ये पोढं होतं, परंतु पहा आपण हे लेणं जे आहे किंवा हे जे पोढी जी आहे ती अर्धवट राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे देखील आपल्याला ही पाण्याची पोढीच पाहायला मिळते. पहा इथे एक खूप मोठी आहे. पुढे या, इथे देखील आपण पहा ही पाण्याची पोढीच आहे, मोठी आहे खूप, पण ही देखील आपल्याला या ठिकाणी अर्धवट पाहायला मिळते. या पुढे पाहू आपण. तर इथे जे आहे पावसाळ्यामध्ये पाय घसरण्याचे खूप चान्सेस असतात, तर इथे सांभाळूनच उतरावं लागतं आणि सांभाळूनच वरती जे आहे ते यावं लागतं. पहा अशा प्रकारे, ज्या प्रकारे मी आता स्लिप झालो त्या प्रकारे स्लिप होण्याचे जे चान्सेस आहेत ते या ठिकाणी असतात. आले या घ्या. आता आपण हे पाण्याची पोढी पाहिलेली आहे आणि पाण्याच्या पोढीच्या पुढे आपल्याला विहार जे आहे ते पाहायला मिळणार आहे. पहा वरती पण एक पाण्याची पोढी आपल्याला पाहायला मिळते. या हे पहा, इथे देखील पाण्याची पोढी आहे, पाहू शकता इथे. या इथे हे विहार जे आहे हे शेवटचं लेणं आहे. या ठिकाणी 5 क्रमांकाची ती पोढी होती किंवा 6 असेल. आणि या विहाराला नंबरिंग जी आहे किंवा नंबर जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी एक पुन्हा पाण्याची पोढी जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पहा इथे हे अर्धवट आहे, जणू चैत्यासाठी चैत्य कमानच बनवण्याचा प्रयत्न केला असावा तशा प्रकारे. या ठिकाणी पहा हे विहार हे साधारण विहार आहे. या विहारामध्ये कोणत्याही प्रकारचं कोरीव काम जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला नाही मिळत. हे पाहू शकता आपण. या विहाराच्या खोल्या मोठ्या मोठ्या आहेत. या ध्यान करण्यासाठी या ज्या खोल्या आहेत त्या निर्माण केल्या गेल्या आहेत. आणि हे जे जुन्नर शहर आहे किंवा ही जे जीर्णनगर जे आहे ते प्राचीन काळामध्ये सातवाहन नावाचे जे राजवंश, जे महाराष्ट्राचं आद्य राजवंश होतं, या राजवंशाची एकेकाळी राजधानी देखील राहिलेली आहे. आणि ही जी जीर्णनगर किंवा जुन्नर नावाचं जे पेठ जे आहे, आपण सोपाऱ्यावरून ज्यावेळेस नाणेघाट मार्गाने येतो, म्हणजे समुद्रतटीय प्रदेशातून आपण पठारी प्रदेशामध्ये येतो, त्यावेळेस हा स्पॉट जो आहे किंवा हे जे क्षेत्र आहे जुन्नर, हे मुख्य जे आहे प्राचीन बाजाराचं पेठ होतं. आणि हाच जो मार्ग आहे पुढे पैठणला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. एक मार्ग पैठणकडे जाताना पाहायला मिळतो आणि एक मार्ग जो आहे तो पुढे कोल्हापूरकडे जाताना पाहायला मिळतो. पुढे याच मार्गाला भोर नावाचा जो प्राचीन व्यापारी मार्ग जो आहे तो मिळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो.